ऐरोली देवागाव साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आगळावेगळा होली व धुलीवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवाचे अध्यक्ष मोरेश्वर केनी व त्यांचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडला। होळीच्या 2 दिवस अगोदर दिवा गावातील महिलांनी स्पर्धा, खेळ व होळीच्या पारंपरिक जुनी गाणी नागेली गाण्याचा कार्यक्रम आयोजन केले होते। होळीच्या दिवशी होळी व मुलारी यांचे पूजन केले जाते। सर्व ग्रामस्थ व आजूबाजूच्या सोसायटी मधील रहिवासी यांनी होळीचे ओटी पूजन केले। होळी निमित्त ग्रामस्थ महिलांनी वेगवेगळे पारंपरिक वेशभूषा करून दिवा गावातून वाजत गाजत बँजोच्या तालावर महिला, पुरुष, बाल, गोपाळ यांनी नाचत गाजत मिरवणूक काढली। या मिरवणुकात शिवसेना नगरसेवक चेतन नाईक यांनी देखील बालगोपाळ बरोबर नाचत गाजत आपला सहभाग दर्शवला। रात्री ठीक 12 वाजता अध्यक्ष मोरेश्वर केनी यांच्या शुभ हस्ते होळीला अग्नी देण्यात आली। तसेच दिवा गावातील नवीन लग्न झालेल्या वर-वधू यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। धुलीवंदनाच्या दिवशी दिवा गावातील सर्व महिला, पुरुष, साईनाथ स्पोर्ट्स क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य, बच्चे कंपनी यांनी रंगाची उधळण केली। धुलीवंदन करिता पाण्याचा टँकर तसेच बालगोपाळ रंगपंचमीसाठी व्यवस्था करण्यात आली होती। सर्व सभासद, ग्रामस्थ, महिला, बच्चे कंपनी यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला। यावेळी साईनाथ स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मोरेश्वर केनी, उपाध्यक्ष ऋषिकांत पाटील, सचिव रवींद्र केनी, खजिनदार यादव भोईर यांनी कार्यक्रमाचे आयोजन उत्तम रीतीने केले होते। या प्रसंगी ऐरोली वार्ताला मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या निसर्गामध्ये अतिशय उत्सवाचं वातावरण होतं। तो निसर्ग कसा असावा याच्यासाठी ह्या 7 रंगाची उधळण करून, सप्तरंगाची उधळण करून आपलं जीवन त्या रंगाप्रमाणे फुलवावं याच्यासाठी आजचा दिवस आहे। आणि सगळ्यांनी ते रंग उधळण करून आनंदाने कोणताही द्वेष मत्सर न ठेवता एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ह्या पद्धतीने हा जो उत्सव साजरा करावा असं आमचं म्हणणं आहे। आणि म्हणून या साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या तर्फे आम्ही हा दरवर्षी पारंपरिक उत्सव आम्ही इथं साजरा करतो। रामकृष्ण। आम्ही गावोगाव लोकांनी फिरून कुठेतरी मारामारी करणं, काहीतरी रंग उधळण करणं, त्याच्यासाठी आम्ही हा एक असा हे केलेला आहे, नियम घेतलेला आहे की इथं आम्ही पाण्याची रंगाची उधळण करतो। सगळे गावात न फिरता, कोणाकडे पोसत वगैरे न मागता इथंच एकत्र येऊन सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं, रंगाची उधळण करा। आपण प्रत्यक्षाने डोळ्यांनी ते पाहिलेलं आहे आणि म्हणून तुम्ही आमची मुलाखत घेतली। आमच्या मंडळातर्फे हा जो उत्सवाचा तुम्ही हे केलं त्याबद्दल तुमचेही आम्ही आभार मानतो। अनेक वर्षापासून आम्ही हा धुलीवंदनाचा कार्यक्रम करतो। घरोघरी जाऊन पोसत मागण्यापेक्षा आणि भांडणं वादावादी करण्यापेक्षा आम्ही मंडळातर्फे असं ठरवलं की इथेच आपण जे काय आहे ते आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये जी काय आहे ती मजा करायची, जेणेकरून कुठलाही वाद किंवा कुठलीही भांडणं होणार नाही। हा त्याच्या पाठीमागचा उत्सव। आज देवा गावात मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करत असतो। साजरा करताना कुठल्या गोष्टीत काळबोट लागणार नाही, ह्या गोष्टीची खबरदारी घेऊन चांगल्या रीतीने सर्व लहान मुलं असतील, महिला असतील, पुरुष वर्ग एकत्र येऊन सगळं चांगल्या रूपात होळीचा सण साजरा करत असतात व असेच सर्व सण त्यांच्या वतीने आज दिवा गावात साजरे होत आहेत। मी प्रतिवर्षाप्रमाणे आज जवळजवळ
होली म्हणजे 49 वर्ष झाले होलीला. होली 49 का 1 वर्ष असे खंडित झाले होते, त्याच्यानंतरही कंटिन्यूस चालू आहे. आणि होलीचं सांगायचं झालं तर सर्व आता माझे सहकारी महिला भगिनी यांनी सहकार्य केल्यानंतर होलीचा आनंद चांगलाच सगळ्यांना घेता आला. होली काल सकाळपासून आमची जवळजवळ इथं तयारी चालू झाली होती. संध्याकाळी होली लावली. होलीसाठी आम्ही मिरवणूक काढली गावातनं वाजत गाजत. सगळ्या आमच्या महिला भगिनी, स्पोर्ट्स सभासद बालगोपाल, वरिष्ठ सभासद सर्व म्हणजे त्या मिरवणुकीला हजर उपस्थित होते. आणि त्याच्यानंतर होलीची आमची म्हणजे सर्व ठिकाणी कशी ही होली सुरुवातीला म्हणजे आमच्या गावात दिवा गावात बोलत तर एकच होली होती आणि ती या सायन्स स्पोर्ट्स क्लबचीच होती. आता या होल्या सर्व सोसायटी गाव आल्याप्रमाणे होल्या होतात आणि त्यानंतर आपली सर्व होल्या लवकर लागतात. पण ही सायन्स स्पोर्ट्स क्लबची दिवा गावाची होली म्हणजे होलीवाड्याची ही होली रात्री फक्त 12 वाजता लागते. एकच होली असते का रात्री 12 वाजता लागते. 12 वाजता लागते होली लागते. होली आपल्या आम्ही प्रत्येक वर्षी पाटलाच्या होली लावायचो. त्याच्यानंतर पाटलीला आमच्या आजारी झालं. त्याच्यानंतर आमचा असा एक ठराव झालेला आहे का आपले जे अध्यक्ष असतील त्यांच्या हस्ते होली लावायची आणि ती अध्यक्षाच्या हस्ते आज होली लागली. आणि त्याच्यानंतर जे नवीन लग्न होतात होलीनंतर जे झालेले असतात त्यांचा आम्ही इथं ते होली नारळ टाकायला येतात त्यांचा आम्ही सत्कार करतो. त्यांना खुर्चीवर मानपान देऊन त्यांचा सत्कार करतो. तसेच सकाळी धुळवडचा हा सगळा रंग उधळून होलीचा हा रंगपंचमीचा रंग साजरा करतात. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही स्वतः इथं आहे. इथं मैदानात दरवर्षी असाच प्रतिवर्षाप्रमाणे टँकर एक लागलेला असतो. शंकरमढी आम्हाला टँकर पाण्याचा देतो दरवर्षी. आणि आपल्या संस्थेतर्फे कलर इथं आणलेले असतात आणि इतर कलरवाले असं कुठं ऑइल पेंट वगैरे असं काय इथं केलं जात नाही किंवा या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट आम्ही लावून देत नाही. गावात बोला कुठं आमच्या संस्थेमध्ये कुठलीही अशी तक्रार होत नाही आणि व्यवस्थित सुरळीत पाहतात. सर्व दांगाडवाले सगळे आहेत आमच्याकडे. आता तुम्ही बघितलं असेल आमची एक गँग तिकडे बसले, एक गँग इकडे बसले, सर्व चालूच आहे. पण होलीनिमित्त आज होली हा सण आहे का हा पारंपरिक सण आहे आणि त्याच्यात काल बघितलं असं सर्व ड्रेस फॅशनवर म्हणजे पारंपरिक पद्धतीने महिलांनी साड्या आणि वेश धारण केले होते. कोळी लोकांचा वेश धारण केला होता. आणि आज खरोखर या होलीचा मी आमच्या सगळे संस्थेतर्फे जेवढ्या महिला भगिनी आल्या त्यांचं अभिनंदन करतो. स्पोर्ट्स सभासद बालगोपाल आले, वरिष्ठ सभासद, ज्येष्ठ सभासद, माझे सहकारी, सर्व माझी कमिटी यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि खरोखर आजचे जे काय सगळ्यांचे काय जे वाईट विचार आहेत ते आता आम्ही तर म्हणते जवळजवळ त्या होलीत दहन केलेले आहेत आणि चांगल्या रंगपंचमीचे रंग आनंद झाला तेच विचार आज आम्ही आनंदाने आणि विचार ते आज आम्ही इथं घेतो.